नमस्कार. शिवसेना ठाकरे गटात काही दिवसांपूर्वी मोठी फूट पडल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. जेव्हा एखाद्या पक्षातून 2/3 खासदार एकाच वेळी बाहेर पडतात, तेव्हा अशा खासदारांचा दुसऱ्या पक्षातील पक्षप्रवेश जो आहे तो ग्राह्य धरला जातो. त्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई होत नाही. तसेच त्यांना लोकसभा अध्यक्षांकडून जे आहे स्वतंत्र गटाची देखील मान्यता मिळते. शिवसेना ठाकरे गटातून 2/3 खासदारांनी एकाच वेळेस बाहेर पडले. त्यामुळे त्यांची जे आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही संविधानातील तरतुदींचं पालन केलं आणि आम्ही कायद्याच्या चौकटीत राहूनच हा पक्षप्रवेश घडवून आणलेला आहे. ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झाला आहे असा दावा देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे. मात्र आता शिवसेना ठाकरे गटाचे मुख्य नेते असणारे अनिल देसाई आणि यांनी केलेल्या दाव्यामुळे प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवरती जे आज लोकसभेचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते असणारे अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी जे लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. यावेळी त्यांनी लोकसभा अध्यक्षांसोबत जवळपास 35 मिनिटात चर्चा केली आहे आणि या चर्चेनंतर अनिल देसाई यांच्याकडून मोठा दावा करण्यात आलेला आहे. शिवसेना ठाकरे गट हा मूळ पक्ष आहे. 2/3 जरी त्यांचा आकडा असला तरी त्यावरून त्यांनी वेगळ्या गटाचा दावा केला असला तरी संविधानातील शेड्यूल 10 मध्ये जे प्रोव्हिजन आहे त्यामध्ये जी मूळ ओरिजिनल पार्टी आहे ती जर एखाद्या पक्षात विलीन होत नसेल तर त्या विलिनीकरणाच्या एकूण खासदारांपैकी 2/3 खासदारांचा पाठिंबा असला पाहिजे. मात्र इथे मूळ पक्ष जो आहे शिवसेना ठाकरे गट कोणत्याही पक्षात विलीन झाला नाही. आमचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यामुळे अशा पद्धतीने या खासदारांना पक्षातून बाहेर पडता येत नाही. या खासदारांनी संविधानातील तरतुदींचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी या ठिकाणी न्यायिक भूमिका घ्यावी अशी विनंती त्यांनी यावेळी केली आहे आणि अशी माहिती त्या ठिकाणी देसाई यांनी दिली आहे. लोकसभा अध्यक्षांनी देखील संविधानातील शेड्यूल 10 मध्ये जे प्रोव्हिजन आहे तिची नोंद घेतली आहे असा दावा देखील देसाई यांनी केला आहे. जे बंडखोर खासदार आहेत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे जे अधिकृत चिन्ह आहे जे निवडणूक आयोगाने दिलं आहे मशाल या चिन्हावरती ते निवडणूक लढले होते आणि निवडून देखील आले होते आणि ते निवडून आल्यानंतर एक प्रक्रिया असते ज्याची लोकसभेच्या सभागृहात नोंद होते. तेव्हा ती पार्लमेंटरी पार्टी म्हणून ओळखली जाते. तिच्या नोंदीमध्ये हे सर्व सभासद आहेत. त्यामुळे त्यांना घटनेने संविधानाचे सर्व नियम लागू होतात. हे सर्व शिवसेना ठाकरे गटाचे पक्षाचे सदस्य आहेत आणि आमची पार्टी कोणत्या पक्षात विलीन झालेली नाही. त्यामुळे हा नियम त्यांना लागू होत नाही असा दावाही त्यांनी यावेळी केलेला आहे आणि त्यामुळे जे आहे मित्रांनो आता यांच्यावरती जे आहे अपात्रतेची टांगती तलवार आपल्याला पाहायला मिळत आहे. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्कीच सांगा.